आता मी लय एक्सायटेड होतो बरं 5 मिनिटांत दर्शन भेटेल. बट मंदिर बघा तुम्ही किती सुंदर दिसते बाई, एक नंबर. आई माफ कर, पुढच्या फेरी येईल तो दर्शन दे. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर एवढ्या रात्री रेडी होऊन काय चाललो तुम्हाला टायटल थंबनेल बघून समजलं असेल. तर आता रात्री 11:30 वाजता चाललो आम्ही एकविरेला. रजनीश, मी, तेजस आणि प्रथम आणि अजित घरत आणि रोहित, अजून कोण आहे? सात लोक आम्ही चाललेलो आहोत एकविरा आईच्या दर्शनाला. खूप सुंदर असं दर्शन घेऊ. रातच्या चालून कारण तर गर्दी नाही भेटली पाहिजे आम्हाला, दर्शन प्रॉपर झालं पाहिजे आणि सकाळच्या येऊ आरामात. तेजस घरात त्याचा बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू ब्रो. अरे रोज काय निघल्या कोणता बर्थडे, तेजाचा बर्थडे, तेजाची पार्टी आम्ही नंतर घेऊ. रिजल्ट डाल के जा रहे हैं अभी आराम से. 12:30 वाजलं बाई आम्हाला पोहोचायला 1:30 वाजल वाटतं. दर्शन परफेक्ट होईल. हा, दर्शन पण परफेक्ट होईल आपलं या टायमिंगला. लास्टला होमाला गेलतो तो सीन झालता बाई. फायनली गाईज पोहोचलो. लय पटापट आलो ना, बोलता बोलता का पोहोचलो समजलंच नाही. एक सीन झाला आहे. आम्हाला वाटलं देऊळ 24 तास चालू असतंय, बट आता आम्ही चेक केला न्यूजला बोलता आलता का देऊळ बंद असतंय, सकाळच्या 5ला ओपन होईल. जाऊन बघू हाय चालू का नाही. नवरात्रीमध्ये आवरी कमी गर्दी, म्हणजे बंधूच आहे देऊळ 100%. कारण तर कोणच नाही आहे. तर किती गर्दी असतं ना नवरात्रीमध्ये, फुल गर्दी असतं बाई. आधीच आपल्याला माहिती असतं तर आपण लवकर तरी आलो असतो, नाही तर सकाळचे तरी आलो असतो. असं सीन. आता आम्ही डायरेक्ट पहिला वरती चाललो, गाडीला वरती त्या विचारून का देऊळ चालू आहे का नाही. नंतर खाली येऊन पायथा मंदिरशी दर्शन करू. आता वरती आलतो आम्ही, गाडी वगैरे लावलेली आणि चाललेलो वरती दर्शनाला. बट काय विषय माहितीये का, ते खाली आलं, त्यांना विचारला तर बोलतं 3ला मंदिर चालू होईल. 3ला होईल तर बरं खाली दर्शन घेऊ पायथा मंदिरला आणि थोडा थांबू खाली. पायथा मंदिर जवळ आलो गाईज. पायथा मंदिरला पण गर्दी नाही, सगळ्यांना माहिती आहे वाटतं, फक्त आम्हालाच माहिती नव्हतं रातच्या देऊळ बंद असते त्या. आई माऊली गो माझी माऊली गो माझे कार्याचे एकविरा. आई माऊली गो माझी माऊली गो माझे कार्याचे एकविरा. मान तुलाय सारी चोलीचा, मान तुझाय कोंबऱ्यान बकऱ्याचा, मान तुला गो देऊन दवण्याचा, खांदा देताना पालखीला मानाचा, येऊन भक्त पायथा मंदिरला आमचं दर्शन झालं मस्त. आमची गँग दाखवू का तुम्हाला? तेजस घरत, अजित घरत बोलते, क्या बोलते अजित बोल, रोहित आणि प्रथम रजनीश गँग. काय बोलतं गँगचा आम्ही कवाच फोटो नाही करू म्हणून तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवते काय. आता परत आम्ही खलशी वरती आलो आहे, गाडी लावली आणि 3ला देऊळ उगारणार आहे ना, तर आम्ही आताच वरती जाऊन राहतो. लाईनीन राहू बरं, तर मजेदार दर्शन लवकरात लवकर झालं पाहिजे असं सेन. लोक चालली त्यांच्या आधी दर्शनाच्या लाईनीत राहतो ना. आता चरतो ना मी मस्त. आणि असं एकविराईच्या दर्शनाला आलो आणि गर्दी कमी दिसली ना, आनंद जास्त होत आहे का माहिती आहे का. दर्शन पटकन भेटेल. जास्त गर्दी असल्यावर मजा तर येतच, जल्लोष असतं, बट दर्शनाला थांबायला लागतं. आता दर्शन आमचं प्रॉपर होईल असं वाटतं. पायथा मंदिर जवळ पोहोचलो अँड सावकाश सावकाश वरती चाललो. माझे एकविराईचे दरबार. आम्ही धावत धावत चरत होतो, नाही स्टॉप घेतला. काका बोलतात 3ला सांगताना पण 3ला चालू नाही होणार, 5ला दर्शन लाईन नाही चालू. हां, 6च्या नंतरच दर्शन.
अच्छा, म्हणजे आता 3ला गेलो तर 4ला ती काकड आरती होईल. 4 ती होईल, पण बाहेरची आता आवरेक चरलून तर मंदिराजवळ जातो ना मी. बघू कसा काय होतंय. दमला जा नाही नाही. काय विषय माहिती आहे का गाईज, आता मी लय एक्सायटेड होतो बरं 5 मिनिटांत दर्शन भेटेल, बट नाही तसं होणार. अँड 7वे 8वे 9वे मालीला मंदिर 24 तास असेल, आणि काल संडे होता तो 24 तास होता ना. ओके, फायनली गाईज डोंगरावर आलो आता, आणि काय वाईब आहे इथंशी. नेहमी कधी पण टाईम या तुम्ही, आहे तुम्हाला वेगळीच वाईब भेटेल. खतरनाक अशी गर्दी आहे, त्यांना सगळ्यांना वाटतंय का 3ला मंदिर उघडल, बट बघू कसा काय विषय. आई पावली गो माझी पावली गो, सारे भक्तांचे हाके लावली गो. वरती आलो दर्शनाला. आवरी लोक तुम्ही बघू शकता, सगळी 3 वाजाची वाट बघता. सगळ्यांना वाटतंय का 3ला मंदिर उघडल. बघू आता कसं काय, आम्ही 3 वाजेपर्यंत थांबू. अशी 3ला जर ओपन झालं तर आम्ही पण जाऊ दर्शनाला, आणि नाही झाला तर बाईला एकाला कामावर जायचं आहे सकाळचे. आमचा तो नेहमीचा एक प्रॉब्लेम आहे, कोणला तरी कामावर जायचं असतंच. मंदिर बघा तुम्ही किती सुंदर दिसते बाई, एक नंबर. असला भारी वाटते मंदिर. आयाची वाईब आहे ना, शांतता. अवरे माणसांपून जी शांतता भेटते ना, एक नंबर बाई. भक्तांचे हाके लावली गो, आई माऊली गो माझी माऊली गो, माझे कारल्याचे एक विरवाय गो. पब्लिकला वाटते 3ला मंदिर चालू होईल, त्यामुळे लाईन बघा आता का 3ला झाली. बघा ही आणखी लाईन चालू झाली, याच्या मागे गेली. ते असते बघा पुढे. ओ माय गॉड, लाईन मोठी झाली. मम्मी यो काहीतरी अदृश्य प्राणी आहे भेटलाय आम्हाला. अदृश्य प्राणी, अदृश्य. इथंशी थोडासा काहीतरी झालेला लाईन मध्ये, बट आम्ही जास्त काही लक्ष नाही दिला, बिकॉज नको, या गोष्टींपासून लांब राहिलेलाच बरा. माझा एकच म्हणणं आहे की या ठिकाणी आपण येतो तर आपल्याला त्या गोष्टीचं भान ठेवून पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली आम्हाला दर्शन करायला नाही मिळलं आज, बिकॉज आता लाईन बघा तुम्ही बाहेर चालली, अँड आम्हाला लवकर जावाचं आहे घरा. लवकर म्हणजे सकाळचे जावं 7 वाजता. आता 3 वाजलं, 3 का 3:15 वाजायला. त्यामुळे दर्शन आमचं लवकर होईल माहिती नाही. 7 वाजेपर्यंत एकाला कामावर पोहोचायचं आहे तेजाला, आणि त्याचा बड्डे पण आहेच, तर आपण त्याला नाराज नाही करू शकत. नवरात्रीमध्ये अजून एक फेरी 100% होईल आपली एकविरेला, तर तेव्हा येऊन प्रॉपर दर्शन करूया. नाही तास जातील, 7 वाजायचे जास्त होतील घरा पोचायला, आपल्याला 2 तास लागतात. आई माफ कर, पुढच्या फेरी येईल तो दर्शन दे. याला आतापासून जायला लागली सोबत येवाची. कोणच्या पाठी येवायला निघलास? कवा तरी येऊ दे सोबत, येऊ लवकरच टाकते मी. बस झाला. टेस्ट करायला कोण देवाला आहे कोण नाही. पुढे टेस्ट करू. लागलं तर आता कमी घेऊन टाकेल. काय विषय माहिती आहे का, हे आता लाईन आपली वाढत असते, भाविकांची गर्दी अजून जास्त होते, त्यामुळं आता इथंशी पण पार्टिशन करतात, पूर्ण अख्खे लाईनमध्ये पार्टिशन करतात. त्या एक बरं आहे, म्हणजे एक साईडची माणसं करतील, गर्दी चिंगल होणार नाही. तर सगळ्यांना धन्यवाद आहे, सगळी करताना त्यांना सगळ्यांना धन्यवाद, आणि खूप भारी वाटतं असा. बट आमचं दर्शन नाही झालं ना, त्यामुळे असं लई खराब वाटते. बट आईची इच्छा असेल तर परत दर्शनाला येऊ लवकरच. चला, धन्यवाद. तुम्ही आम्हाला सांगितला, खूप गर्दी झाली वरती जाऊन, पण मस्त बरा वाटला वरती गेली तर. आता नाही ना, 7लाच भेटत, 7लाच प्रॉपर आरती झाली. ओके, बस जेव्हा आईची इच्छा असेल तेव्हा परत येऊ. 7 वेळा मागे काल लई गर्दी होती ना, पण अफाट गर्दी होती. चला, मस्त वाटलं तुमच्याशी भेटून, सुंदर असा. चला, आलो आता मी खाली, अँड गाडीत बसू आणि जाऊ. दर्शन नाही झालं तर तोंडा बघा सगळ्यांची.
रोहित प्रथम हो कुर्ता मारून आलता. तेजाचा बर्थडे वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा तेजस. थँक्यू तरी बोल नीट. पब्लिकला बोल. पब्लिक तुम्ही तेजाला हॅपी बर्थडे बोला. चला चाललो आता मी खाली.